प्रत्येकाच्या लग्नाची एक गोष्ट असते. परत एक कुतूहलाचा प्रश्न अत्यंत आमच्या जवळचा. एकत्र मिळून कुठला पहिला सिनेमा पाहिला तुम्ही? एकत्र कुठला सिनेमा पाहायला नाही आठवत, पण एक नक्की सांगते की शर्मिला टागोरचा एकही सिनेमा आम्ही दोघं चुकवत नाही. शर्मिला टागोर आवडतात कोणाला, साहेबांना की तुम्हाला? अर्थात साहेबांना. मी पण त्यांची चाहती, पण ते फॅन आहेत. आणि पुढचा जोड प्रश्न असा आहे की एकमेकांना असं डेडिकेट केलेलं एखादं गाणं आहे का? मग ते मराठीत असेल, हिंदी असेल, मला वाटते माईंचं अनुभव किंवा एकमत असलेलं गाणं की दोघं मिळून कायम ऐकता, किंवा असं तुम्हाला दोघांना मिळून आनंद मिळतो? नाही जर हा फारच फिरकी प्रश्न झाला मला. कारण गाणी पाठ असणं हा माझाही फारसा भाग नाहीये. साहेब, प्रत्येकाच्या लग्नाची माई गोष्ट असते, एक गोष्ट असते. तुमच्या लग्नाची गोष्ट आम्हाला ऐकायला मिळेल का? कसं झालं, कसं घडलं, कसे एकत्रित आलात तुम्ही? काही सिक्रेट सर्व ऐकायचं आम्हाला. आता अकोलेकरांना एवढ्या वर्षापासून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अकोलेकर ओळखतात तुम्हाला, पण आज आम्हाला ते बाळासाहेब पाहिजे. लग्नाची गोष्ट ऐकायची आहे तुमची. म्हटलं ना, काही गोष्टी सिक्रेट असतात, त्या सिक्रेट ऐकलेल्या बऱ्या. लोकांना कुतूहल आहे, मला कल्पना आहे त्याची. अनेक आमचे सहकारी मित्र होते आणि त्यांनी मैत्री करवून दिली आहे आमची. त्याच्यामुळे मित्रांनी आणि सहकारींनी जमवलेला प्रेमविवाह आहे असं म्हटलं तरी चालेल. एखादा किस्सा सोबतचा, पहिली भेट आठवते माई? पहिली भेट पब्लिक फंक्शन मध्येच झालेली आहे. भारीपच्या स्थापनेला 1983 साली मी हजर होते आणि भारीपचे अनेक कार्यकर्ते त्यावेळेला माझे मित्रमैत्रिणी असल्यामुळे सहजपणे भेटी घडत होत्या. पण तुम्हाला जर किस्सांमध्येच इंटरेस्ट असेल तर त्यावेळेला सुद्धा बाळासाहेब खूप प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. त्यांच्याभोवती सतत लोकांचा गराडा असायचा. त्यामुळे भेटायचं कुठे हा एक आमच्यासमोर मोठा यक्ष प्रश्न असायचा. त्यावेळेला मी जळगावला नोकरी करत होते, त्यामुळे ते अकोल्याहून मुंबईला